गेट ओपनच आहे. तर आज आपण करणार आहे स्ट्रेंथ वर्कआउट. कारण की स्ट्रेंथ वर्कआउटमध्ये आपला एकच वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग, नाही तर हिल ट्रेनिंग. तर स्ट्रेंथमध्ये आता मागच्या जे वर्कआउट केलते ना आणि वर्कआउट ऍड केलते ते केलं राव आपल्याला गाणे लावून ठेवेल नसतं खाड काढता. आहे 730 दिवस चॅलेंजचा 379 दिवस आहे. तर चला ग्राउंड कंटिन्यू. आज आपण दोन बॅग घेतले कारण की आज नवीन शूज ट्राय करून बघू आता आपण. तर चला आज पण लेट येणार आहे, पण थंडी आज कमी आहे थोडीशी. चला ग्राउंड कंटिन्यू आता आपण आता. तर आपल्याला इकडे जायचं आता कारण की पूर्ण अंधार आहे आज. हिवाळा संपला नाही अजून. हिवाळा संपला ना मग 6 वाजता उजेड पडतो. आता 6 वाजले तर अंधारच आहे पूर्ण. नाही तर आपण उन्हाळ्यात झालो ना तर 6-5 वाजता उजेड पडत राहतो. तर चला थंडी आता हळूहळू कमी होईल. आणि इथं पण हे जाळते ना कचरा, त्याच्यामुळे ते थोडंसं अवघड काम होतं. तरी कंपनीत जाणार येणार लोक असते इथं, कारण ग्राउंडच नाही आपल्या गावाला इथं. ओपनच आहे. तर आज आपण करणार आहे स्ट्रेंथ वर्कआउट. कारण की स्ट्रेंथ वर्कआउटमध्ये आपला एकच वर्कआउट आहे सर्किट ट्रेनिंग, नाही तर हिल ट्रेनिंग. तर स्ट्रेंथमध्ये आता मागच्या जे वर्कआउट केलते ना आणि वर्कआउट ऍड केलते ते जुने, ते चेंज करून आपण नवीन वर्कआउट ऍड करणार आता. तर कोणते वर्कआउट आहे ते आज बघू आपण. कारण की रेग्युलर मध्ये करू बोर होऊन जातं माणूस. त्याच्यामुळे आज थोडेसे स्पीड मधले आणि थोडेसे वेगळे वर्कआउट करू, जेणेकरून स्ट्रेंथ पॉवर इम्प्रूव्ह होती रनिंग मध्ये आपली. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, नुसतं रनिंग करून स्ट्रेंथ पॉवर इम्प्रूव्ह होत नाही. त्यासाठी स्ट्रेंथ वर्कआउट करणं लागतो, स्पीडचा वर्कआउट करणं लागतो, म्हणजे ऑल ओव्हर वेगवेगळे वर्कआउट करणं लागते. तरच तुमचं रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. नुसतं रनिंग केल्याने रनिंग परफॉर्मन्स ओके होणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला तर थंडी आहे, तापर नाही काढणार. आता काय करू, वॉर्मअप करू पहिले, त्याच्यानंतर मग जॉगिंग करू. चला चला शूजचा लेस ते सेट करून घेऊ आता. कारण की रनिंगच्या आधी काय करायचं, शूलेस टाईट पाहिजेत आपल्या. कारण की शूलेस टाईट नसल्या तर परफॉर्मन्स राहत नाही. पोर काय करते, फक्त तोंड असतं ना, तोंडालाच काय करते पॅक गाठण मारते. हे पुढचं साईज ढिलीच राहते. त्याच्यामुळे काय होतं, पुढचा पंजा असं मध्ये असं भिंगतो आपला. त्याच्यामुळं इथून तर शेवटपर्यंत पूर्ण लेस टाईट करायच्या आणि एंडला पण टाईट गाठण मारायची. गाठण मारून
बंद ह्याच्यात टाकून द्यायचे लेस. सेम याचं पण अप्पर काढणार नाही आपण. आता काय करू, डायरेक्ट पहिले जॉगिंग करू, त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट आपला सर्किट ट्रेनिंग आहे. सर्किट ट्रेनिंग म्हणजे थोडंसं वेगळे वर्कआउट करू आज सर्किट ट्रेनिंगचे. तर चला, तर इथं राऊंड मारू आपल्या ग्राउंडवर. तर एक गोष्ट सांगतो, काल आपण ॲप्स वर्कआउट मारला कोर, तर काय झालं, पूर्ण ते पोझिशन दुखू राहिली. तर काय खोकल्यानंतर दुखू राहिलं, कारण की लय दिवस झाले आपण ॲप्स मारलेच नव्हते, पोटावर ताण पडलाच नव्हता. तर हप्त्यातून 2दा आणि 3दा सेट मारणंच लागते ॲपचे. पण आपण काय चुकलं त्या दिवशी, आपण काय केलं, सेट बंद केले ते मध्ये मध्ये, कारण की आपलं सपाटी चालू आहे, सपाटीने मग जोर पडतो, कमी प्रमाणात पडतो, डायरेक्टच जोर पडणं. त्याला माउंटेन क्लाइम्बिंग वर्कआउट असतो ना आपला, तो करणं लागतो, त्यांनी एकदम इफेक्ट पडतो. बरोबर आपण करत होतो, पण आता जागा नाही सध्याला. तर चला आता काय करू, पहिले आपलं जॉगिंग करून घेऊ आणि नंतर आजचा वर्कआउटची तयारी करू. तर आपण जॉगिंग केली, आता आता 100% लेग फ्री झाली, बॉडी गरम झाली आता आपली. तर आता काय करू, वॉकिंग करू आणि आजचा वर्कआउट काय त्याला सुरुवात करू. आपण पहिले सेट करणं लागेल वर्कआउट आज, कारण की स्ट्रेंथ वर्कआउट हप्त्यातून एकदा केला पाहिजे. तुम्हाला पहिलेच सांगितलं, लय मोरांचा गैरसमज काय होतो, आम्ही डेली रनिंग करतो, त्याच्याने काय स्ट्रेंथ पॉवर येते का, स्पीड येते का, तर येणार नाही. तुम्ही डेली रनिंग केल्यावर पण तुम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट करणं लागेल आणि स्पीड वर्कआउट करणं लागेल, तरच तुमच्या रनिंग मध्ये स्पीड येईल. तर ही मेन गोष्ट आहे. नुसतं डेली रनिंग केल्याने उलट परफॉर्मन्स खराब होईल, काही काही माहित नसतं आपल्याला कसं रनिंग करायची, काय करायची. तर चला आता काय करू, बॉडी कूल डाऊन करून घेऊ, त्याच्यानंतर आपला वर्कआउट आज सर्किट ट्रेनिंग आहे, म्हणजे थोडेसे वेगळे, जे जसे आपण दरवेळेस लावतो इव्हेंट तसे नाही, तेवढे वेगळे घेणार आपण. तर सेट करू. चला आता काय करू, सर्किट ट्रेनिंगचा सेट करू. याच्यामध्ये आपण एक इव्हेंट ऍड केला फक्त आता. तर काय आहे, पहिली गोष्ट आपण ॲप्स मारू, नाही तर स्किप करू, ॲप्स नाही मारणार आता. फक्त हे समोर पुश करायचा, त्याच्यानंतर हा ॲड केला, रनिंगचा इव्हेंट ॲड केला आपण याच्यामध्ये.
स्पीड जायचं, टच करायचं वापस यायचं, टच करायचं वापस यायचं. त्याच्यानंतर टॅप स्टेप वर्कआउट आहे, त्याच्यानंतर स्किपिंग आहे, त्याच्यानंतर कोर आहे. तर हे वर्कआउट आहे आपले. तर चला आजचा वर्कआउट चालू करू. यांनी काय होतं, स्ट्रेंथ पॉवर वाढते आपली. जी एंडिंगला असते ना आपली 1600ला याला ताकद लावतो, शेवटी सगळं दम बिम लागतो, सगळं थकून जाते बॉडी. त्याच्यानंतर जे आपण लास्टपर्यंत टिकते आपलं, त्याला म्हणजे स्ट्रेंथ पॉवर. तर ही पॉवर इम्प्रूव्ह करण्यासाठी असे हार्ड वर्कआउट करणंच लागते, तरच तुमची स्ट्रेंथ पॉवर इम्प्रूव्ह होती. तर चला आता वर्कआउट चालू करू. चला
काय केलं राव आपल्याला? गाणे लावून ठेवेल नुसतं खाड करता. चला स्ट्रेचिंग करू आता फुल बॉडी. आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आज केला आपण सर्किट ट्रेनिंग, त्याच्यानंतर लेगची फुल हे केलं, मसाज केली, स्ट्रेचिंग केली. तर स्ट्रेंथ वर्कआउट हप्त्यातून एकदा करायचा शेड्यूलमध्ये. आणि भरती आली तर स्ट्रेंथ वर्कआउट नाही, फक्त रेपिटेशनवर लक्ष द्यायचं. स्ट्रेंथ वर्कआउट नाही करायचं किंवा हिल ट्रेनिंग नाही करायची. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. आता जायची तयारी करू.